निर्यातीच्या संदर्भात धोरण आहे। आज कापसाची स्थिती काय अध्यक्ष महोदय? आज कापसाला भाव नाही आहे। कापूस 6,500 रुपये प्रति क्विंटल सुद्धा आज घ्यायला कोणी तयार नाही आहे। मागील वर्ष 12,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव आता या वर्षात 6,500 रुपयापर्यंत पोहोचला आणि तोही कापूस घ्यायला तयार नाही स्थिती आहे। जिनिंग बंद होत चाललेलं आहे आणि आता कापसाचा सीझन संपत आलेला आहे। अशा स्थिती या कापूस उत्पादकांना काही न्याय दिला पाहिजे। म्हणून मागच्या वर्षी जर 12,000 रुपये प्रति क्विंटल होता तर या वर्षी 6,500 6,000 रुपये तर 6,000 रुपये प्रति क्विंटलचं अनुदान राज्य सरकारने कापसाच्या याच्यात दिलेलं आहे पाहिजे। कापसाच्या विषयी या सभागृहामध्ये मला वाटतं खालच्या सभागृहात का वरच्या सभागृहामध्ये फारशी चर्चा झाली नाही आणि बाकीच्या कांदा उत्पादकांवर चर्चा होते, केळी उत्पादकांवर होत असते, याच्यावर होतील, पण कापसाच्या संदर्भात बोलायला असतं आणि अशी अवघड परिस्थिती आहे। कापूस उत्पादकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा स्वरूपाचं आज व्हायला लागलेलं आहे। दुसरा अध्यक्ष महोदय, कृषीच्या संदर्भामध्ये बाब क्रमांक 36 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूर येथे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र सुरू करणे। माझा प्रश्न असा आहे की वारंवार या सभागृहामध्ये मी जवळपास 2016 पासून तर आता 2023 पर्यंत सरकार कोणाचंही असो, परंतु उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अशा स्वरूपाचं खानदेश कृषी विद्यापीठ स्थापन करावं आणि त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाचं विभाजन करावं अशा स्वरूपाचा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे शिफारस होऊन आलेला आहे आणि 2016ला मी कृषी मंत्री असताना अशा स्वरूपाचा प्रस्ताव केला। त्याच्यात साऱ्या शिफारशी झालेल्या आहे। शिफारशीहून राज्य सरकारकडे तो प्रस्ताव पडून आहे, पण याचा विभाजनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी पडून धुळ्याला करा का जळगावला करा, जिथं करायचं असेल पण खानदेशमध्ये एक कृषी विद्यापीठ झालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि त्या माध्यमातून एक कृषी विद्यापीठ माझी या बाब क्रमांक च्या माध्यमातून आपल्याला बाब क्रमांक 36च्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की तातडीने याबाबत निर्णय आपण घ्यावा। जळगाव जिल्ह्यामध्ये कृषीच्या संदर्भामध्ये दुसरा विषय आहे जे की पशुवैद्यकीय महाविद्यालय। ह्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये मंजुरी झालेली आहे, त्याला जागा जळगावच्या जवळपास आपण उपलब्ध करून दिलेली आहे। मागच्या विधानसभेच्या सत्रामध्ये माननीय विखे पाटील साहेब पशुसंवर्धन मंत्री यांनी हे मंजूर करून तातडीने त्याचं कामकाज सुरू करावं असं आश्वासन दिलेलं आहे, पण निव्वळ आश्वासन देणारं आहे सरकार आहे, प्रत्यक्ष कृतीमध्ये या सरकारने कधी काम केल्याचं मला आठवत नाही आणि त्यामुळे आत्ताच परत मला आठवण देण्याची आवश्यकता आहे की जळगावचं कृषी वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना तातडीने करावी, कामकाजाला सुरुवात करावी। अध्यक्ष महोदय, विजेच्या संदर्भामधली परिस्थिती तुम्ही आपल्याला आधीच सांगितली, पण सभापती महोदय आपल्या सरकारच्या माध्यमातून जर पाहिलं तर कांदा उत्पादकांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी सरकारने कांदा उत्पादकांच्या संदर्भामध्ये कांदा हस्तक्षेप योजना म्हणजे कांदा ज्यावेळेस भाव कमी झाले त्यावेळेस कांद्याला अनुदान देण्याच्या संदर्भामधला एक निर्णय जाहीर केला होता, परंतु अद्याप कांद्याला अनुदान मिळालेलं नाही आहे। तो अनुदान तातडीनं जे जाहीर केलेलं अनुदान त्या काही ठिकाणी मिळालं, काही ठिकाणी मिळालं नाही, ते तातडीनं द्यावं। राज्यभरामध्ये काल मोठ्या प्रमाणावर आमच्या जळगाव जिल्ह्यात अंमळनेर, मलकापूर, बुलढाणा जिल्ह्यातलं मलकापूर, संग्रामपूर वगैरे, जळगाव जामोद वगैरे साऱ्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली की त्या गारपिटीमुळे पिकांची अत्यंत हानी झाली। या गारपीटग्रस्तांचे तातडीनं पंचनामे करावे। अंमळनेरला तर आमचे 2 जिल्हा परिषद क्षेत्र इतके उद्ध्वस्त झाले, मंत्री तिथले आहे, मंत्र्यांच्या माध्यमातून याच्यावर तातडीने कारवाई व्हायची माझी अपेक्षा आहे, परंतु त्या ठिकाणी कारवाई होत नाही। जळगाव जिल्ह्यामधला दुर्दैव असं आहे की 3 मंत्री जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, परंतु ना खानदेश विद्यापीठाचा प्रश्न मार्गी लागला, ना पशुवैद्यकीय विद्यालयाचा लागला, ना केळी पीक विम्याच्या संदर्भामधला प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही। अनेक गावांनी, केळी उत्पादक गावांनी राजकीय पुढाऱ्यांना केळीच्या उत्पादक गावांमध्ये येण्यास बंदी घातलेली आहे। मोठे मोठे बोर्ड बाहेर लावलेले आहे की तुम्हाला या ठिकाणी बंदी आहे, जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी येऊ नये। 3 मंत्री आहे, पण मंत्री काय करत आहेत या संदर्भात हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे। त्यामुळे तातडीनं केळी पीक विम्याच्या संदर्भातला प्रश्न हा तातडीनं राज्यभरामधला सोडवला गेला पाहिजे आणि त्यासाठी तातडीनं उपाययोजना झाली पाहिजे। बाब क्रमांक 27 नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक शुल्क महाराष्ट्राचे पुणे, या पुणे आणि पुणेच्या संदर्भामधला पुणे जिल्हा, या जिल्ह्यामध्ये जे नोंदणी महानिरीक्षकाचे कार्यालय आहेत या कार्यालयांमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नोंदणी महानिरीक्षक असेल का सब रजिस्ट्रारचे कार्यालय असेल याच्यामध्ये स्टाफ अत्यंत अपुरा आहे।
आता ऑनलाईन जरी झालं तरी स्टाफ अपुरा असल्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे जुने दस्तावेज आहे ते नव्यान करणं किंवा त्या संदर्भामधले जे काही अपील आहे ते अपील तातडीनं त्या संदर्भातला निर्णय घेणं यात अवघड आहे. मला या पुण्याच्या संदर्भात सांगायचं आहे की काही ठिकाणी अपील जे केलेलं आहे, भोसरीचं वगैरे माझं एक अपील आहे, 2-4 वर्ष झाले अपिलाचा निर्णय लागत नाही. जो निर्णय द्यायचा असेल तर द्या, यस सर द्या, तुम्ही बाजूला द्या, विरोधामध्ये द्या, पण 4-4 वर्ष एखादा निर्णय अपिलाचा आहे. खरं म्हणजे 90 दिवसाच्या तुमचे निर्णय झाले पाहिजे किंवा विशिष्ट कालावधीच्या त्याचे निर्णय झाले पाहिजे. अशा स्वरूपाच्या सरकारच्या सूचना असताना या संदर्भामध्ये अजूनही त्यापर्यंत निर्णय होत नाही. बाब क्रमांक 32 वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या हानीसाठी द्यावयाच्या नुकसान भरपाईवर मला आश्चर्य वाटलं सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं की वन्य प्राण्यांच्या संदर्भामध्ये पूर्वी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये म्हणजे वन्य प्राण्यांनी एखाद्या मोटरसायकलला धक्का दिला, त्याच्यामध्ये कुणा जखमी झाला, कोणी नुकसान झालं. एखाद्या ठिकाणी राज्यामध्ये चालत असताना वन्य प्राण्यांच्या माध्यमातून काही हानी झाली, धडक मारली. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर माझ्याकडं वाघांची संख्या आहे, मोठ्या प्रमाणावर अस्वलांची संख्या आहे, मोठ्या प्रमाणावर नीलगाईंची संख्या आहे. आणि ते एकाएकी धडक येतात, मोटरसायकलला धडक देतात, एकाएकी येतात गाडीला धडक देतात, गाडी उलटून पडते, त्याच्यामध्ये लोक जखमी होतात, कोणाचे हाडं मोडतात, कोणाचे बेशुद्ध होतात. पण आता नवीन आदेश सुधीर भाऊंनी असा काढला की यांना 1 रुपयाची नुकसान भरपाई देऊ नये. म्हणजे हा तर आश्चर्यकारक आहे. तुमच्या वन्य प्राण्यांमुळे जर नुकसान होत असेल तर त्याच्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. पूर्वी होतही 50 वर्षाचा नियम चाललेला आहे, तो 50 वर्षाचा नियम आता तोडण्याचं कारण काय? अशा स्वरूपाचे निर्णय घेत असताना त्या ठिकाणी तातडीनं वन्य प्राण्यांच्या संदर्भामध्ये जे नुकसान भरपाई म्हणजे अनुदान त्या संदर्भामध्ये तातडीने मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी सभापतीमध्ये अर्ध्या मिनिटात संपवतो की या ठिकाणी जे केळीचे प्रश्न असतील, जे कांद्याचे प्रश्न असतील, जे कापसाचे प्रश्न असतील, जे सोयाबीनचे प्रश्न असतील, या संदर्भात तातडीनं सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आज शेतकरी अडचणीमध्ये आहे. आज आपण सारा खर्च MMRDA क्षेत्रामध्ये, मुंबई क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये करतो. शेतकऱ्यांकडे काय परिस्थिती आहे, ग्रामीण भागामधली काय परिस्थिती आहे, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे, याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी या पुरवणीमार्ग अत्यंत तोडक्या आहे, पुरेशाने या फसव्या आहे, याच्यामधलं पुढे कोणतेही काम होण्यासारखं नाही. परंतु अंतरिम याच्यामध्ये असल्यामुळे मला वाटतं की या पुरवणी मागण्या सरकारने मांडल्या. अशा वारंवार अशा छोट्या छोट्या पुरवणी मागण्या आणणं आणि ते टक्केवारी जी आहे ते वित्तीय शिस्तीच्या बाहेर जाणं हे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नाही. ही वित्तीय शिस्त राज्य सरकारने पाळली पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, धन्यवाद खडसे साहेब. सन्माननीय आमशा पाडवी. एक क्षण बरं, 1:15 वाजता आपण कामकाज थांबवू, 2 वाजता परत सुरू करू अर्थसंकल्पासाठी. मला बोलण्याची संधी दिली. नाही, आता आमच्या पाडवींचं झाल्यावरती किती वेळ लागतो बघू. 5 मिनिटच बोलणार आहेत ते. अरे बोलचे बोलणार ना. आज नाही 2 ला बजेट सुरू करायला लागेल. बाब क्रमांक उद्या सकाळी 10 वाजता 75 आणि पुष्ट क्रमांक नाही 52 लक्षात ठेवून उद्या सकाळचं ठेवलंच. मान्य सभापती साहेब, मला सरकारला मागच्या वर्षी सुद्धा मी बोललो होतो का आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे रामपूर धरण आहे, देहली धरण आहे, ते लोक 40 वर्षापासून त्या काम चालू आहे. मागच्या वर्षी मी बोलत असताना मान्य जलसंपदा मंत्रीने सांगितलं होतं की मी 1 महिन्याच्या आत तुम्हाला पैसे देतो, पण त्या गोष्टीला 1 वर्ष झाला आहे. आणि या तुमच्या या बजेटमध्ये सुद्धा आता सुद्धा ते आहे नाही. तर मग 40 वर्षापासून जर त्या धरणाचं काम होत नाही असेल तर हा आमच्यासाठी दुर्दैव आहे. कारण अतिदुर्गम भागामध्ये आम्ही राहतो. ते 32,000 एकर मध्ये तो पाणी जाणार आहे. 26 गाव त्याच्या पाण्याच्या खाली येणार आहे. पण आजपर्यंत या बजेटमध्ये सुद्धा आमचं ते तरतूद केली नाही. म्हणून माझी सरकारला विनंती आहे का जे आता तरतूद करताना आमच्या जे पाण्याच्या त्या धरणाच्या विषय खास करून ते काम घ्यायला पाहिजे. ते रामपूर धरण असेल, देहरी धरण असेल, तसंच बाब क्रमांक 12 पुष्ट क्रमांक 97 या आदिवासी क्षेत्रामध्ये जे आरोग्याची व्यवस्था आहे, मी मागे सुद्धा
आरोग्य मंत्रीला बोललो होतो की बाबा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खास करून तुम्ही लक्ष द्या. मीटिंग सुद्धा झाली, सभापती मॅडम आपला दालनात सुद्धा मीटिंग झाली, पण त्याच्यावर काही आउटपुट जर होत नाही असेल तर आमच्यासाठी दुर्दैव आहे. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोज उठून आदिवासींचे मुले 2 मरता आहे आणि त्याच्यासाठी एक आमदार जेव्हा ते मीटिंग घेत असेल आणि त्याच्यात जर 2-2, 3-3 महिन्यामध्ये काहीच होत नाही असेल तर हा आमच्यासाठी दुर्दैव आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खास करून जे नंदुरबार जिल्ह्याच्या दवाखान्यामध्ये जे व्यवस्था आहे ते कमी आहे आणि तिथे ताबडतोब 100 खाटांच्या पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 100 खाटांच्या ते दवाखान्याच्या तिथे व्यवस्था करायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे सरकारला. आता अमोल मिटकरी बोला तुम्ही, मग तुम्ही लेगवर राहून उद्या घ्या. लेगवर राहा ना, लेगवर राहा म्हणजे उद्या बोला परत राहिलेलं काय असेल. धन्यवाद सभापती महोदय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री उद्या मग सकाळी 10 देवेंद्रजी वाजता आणि वित्तीय शिस्त पाळणारे 6 वाजता अर्थमंत्री आदरणीय अजितदादा यांनी 8,600 कोटीच्या वर पुरवणी मागण्याचा आता थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याच्या समोर तो अर्थसंकल्प सादर होईल. त्या अनुषंगानं मी पान क्रमांक 6 ते 16, बाब क्रमांक 3 ते 22 गृह विभागाच्या मागण्यांच्या अनुषंगाने ही मागणी आहे. विविध खर्चाकरता पुरवणी मागण्या प्रस्तावित केलेल्या आहेत, त्याकरिता निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये मला प्रकर्षाने एक मागणी सरकारकडे या माध्यमातून प्रस्तावित करायची आहे व शासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. ती म्हणजे गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित असलेले अकोला पोलीस आयुक्तालय 2012 पासून पोलीस महासंचालक कार्यालय तसेच राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून मंजूर न होण्याबाबत. तरी सभापती महोदय, सभागृहाच्या माध्यमातून मी शासनास विनंती करतो की अकोला शहरात सध्या राजकीय हत्याकांडासह टोळी युद्ध, संघटित गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्या, खंडणी, खून असे जे काही वाढते प्रकार काही दिवसांपूर्वी आढळलेत, त्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरता अपुरे मनुष्यबळ असल्याने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. यावर पोलीस आयुक्तालय पर्याय असल्याने याबाबत माननीय गृहमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करावे अशी मागणी मी या अनुषंगाने करत आहे. पान क्रमांक 24 ते 29, बाब क्रमांक 34 ते 42 कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास. सभापती महोदय, सध्याची परिस्थिती अशी आहे की रब्बी हंगामात कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकांच्या दारात चक्रा काही कमी झालेल्या नाहीत. चक्रा मारूनही बँका पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत असल्याने निदर्शनास आलेले आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणी सभापती महोदय निर्माण झालेल्या आहेत. कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याचे चित्र आहे. तरी माझी विनंती या माध्यमातून, सभागृहाच्या माध्यमातून सरकारला अशी राहील की कृषी विभागाच्या पूरक मागण्यांच्या प्रस्तावित निधीच्या अनुषंगाने मी शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो की अकोला जिल्ह्यात अद्यापही 8,641 शेतकऱ्यांची KYC व आधार प्रामाणिकरण बाकी असल्याने ते शेतकरी किसान सन्मान योजनेच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता असल्याने जिल्हाभरात कृषी विभागामार्फत मोहीम राबवून जनजागृती करून शेतकऱ्यांकडून शासनाने बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून घेण्याची गरज आहे. कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नेटवर्क व तांत्रिक गोष्टींची अडचण निर्माण होत असते. सभापती महोदय, पान क्रमांक 71 ते 73, बाब क्रमांक 92 ते 94 उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग या अनुषंगाने बाळापूर तालुक्यातील पारस येथे होऊ घातलेला सौर प्रकल्प, ज्याकरता बाळापूर तालुक्यातील म्हणजे पारस भागातील सर्व ग्रामस्थ आक्रमक आहेत, हा सौर प्रकल्प या ठिकाणाहून रद्द करण्यात यावा. त्याऐवजी शासनासोबत. मिटकरी साहेब, आपण आता लेगवर राहा. पुरवणी मागण्यांवरची जी चर्चा आहे ती उद्या सकाळी आपण 10 वाजता सुरू करू. मला सभागृहाला विनंती करायची आणि अवगत करायचं आहे की आता जी उर्वरित नावं आहेत त्या सगळ्यांना उद्या सकाळी जे विशेष सत्र